नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर नवीन वर्षाची सुरुवात आज आपण एक गोडाचा पदार्थ बनवून करणार आहोत आणि हा गोडाचा पदार्थ म्हणजे चॉकलेट केक बनवणार आहोत। नेहमी आपण रवा वापरून केक बनवतो किंवा गव्हाच्या पिठापासून केक बनवतो, पण आज आपण पहिल्यांदा मैदा वापरून हा केक बनवणार आहोत। अगदी अचूक प्रमाणामध्ये परफेक्ट असा बेकरी सारखा केक घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत। आणि नेहमीप्रमाणे आपण यामध्ये मेजरिंग कप किंवा वजनी प्रमाण अजिबात वापरणार नाही। खूप सोपा आहे, समजायला सोपा आहे, करायला सोपा आहे आणि हा केक आपण ओव्हन मध्ये न करता हा केक आपण कुकर मध्ये गॅसवरती बेक करणार आहोत। अगदी छोटे छोटे टिप्स सुद्धा यामध्ये मी सांगितलेले आहेत, ज्यामुळे तुम्ही पहिल्यांदा हा केक बनवत असाल तो अजिबात बिघडणार नाही। चला तर मग पटकन हा केक कसा बनवायचा ते बघूया। सुरुवातीला इथे मी एक वाटी घेतलेली आहे। एकाच वाटीने सर्व जिन्नस मोजून घ्यायचे आहेत, त्यामुळे वाटीने सुद्धा घेतल्यानंतर प्रमाण अजिबात चुकणार नाही। तर इथे आता आपण एक वाटी मैदा घेणार आहोत। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अगदी व्यवस्थित ही वाटी भरून घ्यायची आहे, खूप जास्त वाटी भरून घ्यायची नाही। त्यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे। आता या बाउलवरती एक चाळणी ठेवून आपण हा मैदा चाळून घेऊया। या केकसाठी लागणारं साहित्य, त्याचं योग्य प्रमाण, वजनी प्रमाण आणि तुमच्याकडे मेजरिंगचे कप असतील तर कपचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन ते चेक करून बनवू शकता। तर इथे मैदा आपण चाळून घेतलेला आहे। मैदा चाळून घेतल्यामुळे त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि काही कण असतील तर ते सुद्धा बाजूला निघतात। तर मैदा आपल्याला इथे चाळूनच घ्यायचा आहे। तर एक वाटी मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये त्याच वाटीने पुढचे जिन्नस घेऊया। आता हे थोडंसं बाजूला ठेवून आपण त्याच वाटीमध्ये पिठी साखर घेऊया। एक वाटी मैदा असेल तर त्यासाठी पाऊण वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे। पिठी साखर सुद्धा अगदी हलक्या हाताने भरून घ्यायची आहे। इथे आपल्याला साखर न घेता पिठी साखर पाऊण वाटी घ्यायची आहे, त्यामुळे प्रमाण अजिबात चुकणार नाही। तर इथे मी पाऊण वाटी ही पिठी साखर घेतलेली आहे, भरायला अगदी थोडंसं कमी आहे। आता ही पिठी साखर सुद्धा चाळून घेऊया। त्यानंतर यामध्ये मी 3 चमचे कोको पावडर घालणार आहे। चॉकलेट केक म्हणल्यानंतर कोको पावडर ही आलीच, तर यामध्ये मी 3 चमचे कोको पावडर घातलेला आहे। अगदी चिमूटभर मीठ घातलेला आहे। त्यानंतर इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, जो पोह्याचा चमचा असतो त्या चमचाने मी अर्धा चमचा पेक्षा थोडीशी कमी बेकिंग पावडर घेतलेली आहे। त्यानंतर बेकिंग पावडर आपल्याला अगदी थोडीशी घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, बेकिंग पावडर जितकं आपण घेतलेलं आहे त्याच्या अर्ध आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे। आता हे कोरडे जिन्नस आपण बाजूला ठेवले। गॅस ऑन करून यावरती आता आपण कुकर प्रीहीट करायला ठेवूया। आज आपण हा केक कुकरमध्ये बनवणार आहोत। इथे माझ्याकडे हा एक जुना कुकर आहे, तो बेकिंगसाठी मी वापरते। तर अशा प्रकारे आपल्याला कुकर गॅसवरती ठेवल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे काय होतं, त्याचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन होतं आणि त्यामुळे केक व्यवस्थित बेक होण्यासाठी मदत होते। त्यामुळे कुकर रिकामा न ठेवता त्यामध्ये आठवणीने मीठ घालायचं, त्यामुळे मीठ गरम झाल्यामुळे त्याचं टेम्परेचर मेंटेन होतं। कुकरची रबर आणि शिट्टी काढून ठेवायची आहे। आता आपण हा एक 10 मिनिटं प्रीहीट करून घेऊया। इथे आपण घेतलेले जिन्नस चाळून घेऊया। कोको पावडर, मीठ, त्याचबरोबर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा जो आहे, पिठी साखर, हे सर्व आपण आता इथे चाळून घेऊया। प्रत्येक जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचा आहे, त्यामुळे पीठ आपण मिक्स करत असताना त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत। तर अशा प्रकारे आपण हे कोरडे जिन्नस चाळून घेतलेले आहेत। आता हे एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्हाला चॉकलेट पावडर वापरायची नसेल तर तुम्ही वेलची पूड सुद्धा इथे वापरू शकता। आता हे कोरडे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि केक बनवण्यासाठी जो टीन आपण वापरणार आहोत तो तयार करून घेऊया। इथे माझ्याकडे हा 6 इंचाचा एक बेकिंग टीन आहे। तर यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून व्यवस्थित आपण ह्या टीनला हे तेल लावून घेऊया। त्यामुळे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल
तर ही पद्धत तुम्ही वापरून केक बनवू शकता। पूर्ण टीनला अगदी व्यवस्थित तेल लावून घेतल्यामुळे केक अगदी व्यवस्थित डिमोल्ड होतो, त्यामुळे तेल लावताना घाई करायची नाही, अगदी व्यवस्थित लावायचं। आता टीन तयार आहे। आता त्याच वाटीने इथे मी फुल फॅट मिल्क घेत आहे। तुमच्याकडे जर फुल फॅट मिल्क नसेल तर इथे तुम्ही 2 चमचे मिल्क पावडरसुद्धा घेऊ शकता। तर इथे माझ्याकडे हे फुल फॅट मिल्क आहे, ते 1 वाटी मी घेतलेला आहे आणि त्याच वाटीने हे मी दूध घेतलेलं आहे। तर यासाठी हे प्रमाण अगदी बरोबर आहे, त्यामुळे अगदी थोडं थोडं न घालता एका वेळी तुम्ही पूर्ण 1 वाटी दूध घालू शकता। त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। फक्त ज्या तेलाला वास आहे ते तेल न घेता जे रोज स्वयंपाकासाठी तेल वापरता ते तेल घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे फेटून न घेता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। फोल्ड अँड कट ही प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची आहे। यामध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घातलेला आहे, त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पटकन या बेकिंग टीनमध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। इथे ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे, त्यामुळे केक अगदी व्यवस्थित बेक होतो। आता यामध्ये आपण हे बॅटर व्यवस्थित ओतून घेतलेलं आहे। 1 ते 2 वेळेस आपण हे व्यवस्थित टॅप करून घेऊया, त्यामुळे यातले एअर बबल्स बाहेर पडतात आणि केक अगदी एकसारखा फुगतो। आता इथे कुकरसुद्धा प्रीहीट झालेला आहे। कुकर खूप गरम आहे, त्यामुळे अगदी सावकाश हा टीन आपण आतमध्ये ठेवून घेऊया। आता पटकन यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे। केक बेक करत असताना त्यावरची जी लीड आहे किंवा एखादं प्लेट असेल, झाकण असेल, ते अगदी व्यवस्थित लावणं खूप गरजेचं आहे। त्यातली वाफ जर बाहेर पडत असेल तर केक व्यवस्थित बेक होणार नाही। कुकर व्यवस्थित प्रीहीट नसेल तर केकमधला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ही पटकन ॲक्टिवेट होत नाही आणि केकमध्ये बेकिंग पावडरचा वास येतो, त्यामुळे कुकर अगदी व्यवस्थित प्रीहीट करून घ्यायचा आहे। यावरचं झाकण व्यवस्थित लावून घेऊन सुरुवातीची 2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती आणि नंतरची 25 मिनिटं लो फ्लेमवरती आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। आता केक बेक होत आहे तोवर आपण पुढची तयारी करून घेऊया। तर इथे माझ्याकडे डार्क कंपाऊंड आहे, मोर्डे कंपनीचा हा डार्क कंपाऊंड आहे। आता आपण हा गनाशसाठी वापरणार आहोत, तर हा आपण कट करून घेऊया। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चाकूने हा आपण व्यवस्थित कट करून घेऊया। आपण या चॉकलेटपासून गनाश बनवणार आहोत। तुमच्याकडे जर अशा प्रकारचे चॉकलेट नसेल तर तुम्ही कॅडबरी चॉकलेट मेल्ट करून तुम्ही लावू शकता। आता हे चॉकलेट व्यवस्थित कट करून झालेले आहे। आता आपण हे एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये आपण थोडंसं बटर घालून घेऊया। बटर घातल्यामुळे या गनाशला एक वेगळी शाईन येते आणि यामध्ये मी 2 चमचे दूध घालून हे मायक्रोवेव्हमध्ये मेल्ट करून घेतलेला आहे। तुम्ही डबल बॉइलिंगची जी प्रोसेस आहे ती सुद्धा वापरू शकता। तर इथे मी हे ओव्हनमध्ये मेल्ट करून घेतलेला आहे, तुम्ही ते बघू शकता। यामध्ये आपण बटर घातल्यामुळे या गनाशला एक वेगळी शाईन आलेली आहे। आता यामध्ये चॉकलेटचे काही पीसेस आणखी व्यवस्थित मेल्ट झालेले नाही, त्यामुळे आपण हे व्यवस्थित फेटून घेऊया। तुम्ही ते बघू शकता 1 मिनिटभर हे फेटून घेतलेलं आहे। आता यामधले सगळे चॉकलेटचे कण मेल्ट झालेले आहेत आणि एकसारखं हे चॉकलेट गनाश तयार झालेला आहे। आता हे आपण बाजूला ठेवून थोडंसं हे थंड करून घेऊया। डार्क कंपाऊंड चॉकलेट नसेल तर गनाश कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर हे डार्क कंपाऊंड नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही गनाश बनवू शकता। आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ती चेक करू शकता। तर इथे आता बरोबर 25 मिनिटे झालेली आहेत। आता आपण हे कुकर ओपन करूया। तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा केक बेक झालेला आहे। वरती क्रॅकसुद्धा गेलेले आहेत आणि खूप छान असा फुगलेला आहे। आपण जितकं बॅटर टाकलं होतं त्याच्यापेक्षा हे दुप्पट फुगलेलं आहे। तर यामध्ये आपण अशा प्रकारे सुरी इन्सर्ट करून बघूया, अगदी क्लीन निघालेली आहे। आता हा मोल्ड आपण बाहेर काढून घेऊया। कुकर गरम आहे, त्यामुळे अगदी सावकाश हा मोल्ड आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे।
तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीची आपण जी 2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती ठेवली होती, त्यामुळे यातली बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पटकन ॲक्टिवेट होतात आणि केक अगदी व्यवस्थित बेक होतो, तो फुगतो सुद्धा अगदी व्यवस्थित। आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊया आणि त्यानंतर मग हे डिमोल्ड करून घेऊया। केक इथे आता थंड झालेला आहे, तर केकच्या कडा ज्या आहेत त्या थोड्याशा आपण लूज करून घेऊया। त्यानंतर अशा प्रकारची एक डिश ठेवून आपल्याला यामध्ये केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे। आपण व्यवस्थित टीन तेल लावून ग्रीस केल्यामुळे केक अगदी व्यवस्थित यामधून डिमोल्ड होतो। तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशी जाळी सुटलेली आहे आणि अगदी एकसारखा हा केक छान फुगलेला आहे। हलका आणि खूप सॉफ्ट असा हा केक झालेला आहे। मायक्रोवेव्ह नसेल तर कुकरमध्ये सुद्धा तुम्ही अगदी बेकरी स्टाईल हा केक बनवू शकता। तर खूप छान असा हा केक तयार झालेला आहे आणि हा केक मी जवळपास 3 वर्षानंतर ट्राय केलेला आहे। आता ह्या केकचे आपण 2 पार्ट करून घेऊया। तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम असेल तर तुम्ही व्हिपिंग क्रीम सुद्धा लावू शकता, पण इथे माझ्याकडे व्हिपिंग क्रीम नसल्यामुळे यामध्ये मी चॉकलेट गनाश लावणार आहे। तुम्ही इथे बघू शकता बाजूने सुद्धा खूप छान अशी जाळी पडलेली आहे। आता हा केक आपण कट करून घेऊया आणि टीन सुद्धा इथे बघू शकता तुम्ही अगदी क्लीन निघालेला आहे। तळाशी खूप लाईट अशी एक लेयर आहे, खूप जास्त नाही। आता हा केक आपण कट करून घेऊया। तर इथे तुम्ही कट करण्यासाठी एखादा धागा सुद्धा घेऊ शकता, पण इथे माझ्याकडे आता सध्या मला भेटत नाही, त्यामुळे मी इथे चाकूने हा केक कट करणार आहे। चाकूने अगदी व्यवस्थित मला एकसारखा हा केक कट करायला जमत नाही, पण आज मी ट्राय करत आहे, बघूया की व्यवस्थित कट होतो की नाही। तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर सरळ तुम्ही एखादा धागा घेऊ शकता आणि ते केक कट करू शकता। तर इथे आपण हा केक चाकूने कट केलेला आहे, अगदी एकसारखा नाही, थोडासा हा वर खाली कट झालेला आहे। तुम्ही आतून सुद्धा बघू शकता खूप छान याला जाळी सुटलेली आहे आणि कुठेही तुम्हाला गॅप्स दिसत नाहीत, कारण आपण केक मोल्डमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित टॅप केल्यामुळे त्यातले एअर बबल्स बाहेर पडल्यामुळे तो आतल्या बाजूने सुद्धा अगदी एकसारखा बेक झालेला आहे आणि खूप छान अशी जाळी सुटलेली आहे। आता आपण जो खालचा भाग आहे यावर आपण आता शुगर सिरप लावून घेऊया। इथे मी 1 चमचा पिठी साखर आणि त्यामध्ये 3 ते 4 थेंब व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून याचं एक शुगर सिरप बनवून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये हे शुगर सिरप लावून घ्यायचं आहे, त्यामुळे केक हा खूप ड्राय असा लागत नाही। 1 चमचा पिठी साखर आणि त्यासाठी मी 3 चमचे पाणी घेतलेलं आहे। आता यावरती आपण चॉकलेट गनाश लावून घेऊया। चॉकलेट गनाश सोबत तुम्ही इथे व्हिपिंग क्रीम सुद्धा लावू शकता। आता आतली बाजू लावून झाल्यानंतर केकचा दुसरा पार्ट त्यावरती ठेवून घेऊया। त्यानंतर स्टँडवरती इथे मी एक डिश ठेवणार आहे आणि त्यावरती हे स्टीलची एक रॅक आहे ती ठेवून घेऊया आणि त्यावरती आता आपण आपला केक ठेवून घेऊया, कारण वरच्या बाजूने आपण हे गनाश लावून घेणार आहोत। अगदी सिंपल पद्धतीने हा मी केक बनवलेला आहे, पण याची चव जी आहे अगदी चॉकलेट ट्रफल किंवा मॉन्जिनेस केकचा जो फ्लेवर येतो, जी टेस्ट येते, अगदी तसाच हा केक तयार झालेला आहे। आणि हा केक मी माझे चॅनल नव्हते त्यावेळेस हा केक मी खूप वेळेस बनवलेला होता, पण माझं यूट्यूब चॅनल चालू झाल्यानंतर आज मी हा पहिल्यांदा केक बनवलेला आहे आणि तो पहिल्या प्रयत्नात अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला उरलेले पूर्ण चॉकलेट गनाश या केकवरती टाकायचा आहे आणि पूर्ण बाजूने व्यवस्थित आपल्याला हे गनाश केकला लावून घ्यायचा आहे। गनाश लावल्यानंतर आता आपल्याला एक 5 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे, कारण जे एक्स्ट्राचं गनाश आहे ते खाली डिशमध्ये पडत आहे, तुम्ही बघू शकता। त्यामुळे एक 5 मिनिटं थांबायचं आहे।
त्यानंतर हा केक तुम्ही एका दुसऱ्या डिशमध्ये सेट करायला ठेवू शकता। आता हा केक डेकोरेट करण्यासाठी यावरती मी जे डार्क कंपाऊंड होते तेच अगदी छान किसून घेतलेले आहे। डार्क कंपाऊंडचा किस घेतलेला आहे आणि तो वरच्या बाजूने आपल्याला असा घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर डेकोरेशनसाठी दुसरं काही असेल, ओरिओचे बिस्किट असतील किंवा तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम असेल तर व्हिपिंग क्रीमने सुद्धा तुम्ही एक छान डिझाईन बनवू शकता। तर आज मी खूप सोप्या पद्धतीने हा केक बनवलेला आहे। अगदी केक शॉपमध्ये मिळतो अगदी तसाच हा केक तयार झालेला आहे आणि खूप दिवसानंतर सुद्धा हा मी केक बनवल्यानंतर तो परफेक्ट झाल्यामुळे मला खूप जास्त प्रमाणात आनंद झालेला आहे, कारण हा केक सक्सेस झालेला आहे। आणि अशा प्रकारे मी हा केक आज नवीन वर्षासाठी बनवलेला आहे। नवीन वर्षाची सुरुवात एक गोडाच्या पदार्थाने व्हावी त्यासाठी हा केक मी आज बनवलेला आहे। तर आजची ही केक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर येणारे व्हिडिओ आवडले असल्यास त्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर केक तयार आहे। आता आपण एक 10 मिनिटासाठी हा फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया। फक्त 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, फ्रीजरमध्ये नाही। आजचा हा केक तुम्ही घरी वाढदिवसासाठी किंवा मुलांना खाण्यासाठी अशा प्रकारे नक्की करून बघा। खूप सोपा आहे आणि केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका। तर आता हा केक व्यवस्थित सेट झालेला आहे। आपण आता हा कट करून बघूया। खूप सॉफ्ट होतो आणि हा केक तुम्ही केक शॉपमध्ये घ्यायला गेलात तर हा केक तुम्हाला 350 ते 400 रुपयाला पडेल, कारण चॉकलेट केक शॉपमध्ये तुम्हाला खूप महाग मिळतात। पण घरच्या घरी तुम्ही असा केक मुलांसाठी किंवा वाढदिवसासाठी नक्की करून बघा। त्यामुळे आपण स्वतः बनवल्यामुळे केक बनवल्याचा आणि मुलांनी आवडीने खाल्ल्याचा एक आनंद वेगळाच असतो। हा केक बघितल्यानंतर किंवा घरी मुलांच्या वाढदिवसासाठी बनवल्यानंतर खाणारे सुद्धा ओळखणार नाहीत की हा केक तुम्ही घरी बनवलेला आहे। अगदी केक शॉपमध्ये मिळतो अगदी तसा हा केक तयार झालेला आहे आणि चवीला खूप खूप छान झालेला आहे। याची चव खूप जबरदस्त झालेली आहे आणि खूप सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे। आता हा केक आपण मुलांना खायला देऊया आणि त्यांची रिॲक्शन सुद्धा बघूया, कारण माझ्या मुलांना खूप जास्त केक आवडतो। तर खूप छान झालेला आहे। तर अशा प्रकारचा केक नक्की घरी ट्राय करून बघा। अगदी बेकरीसारखा हा केक तयार झालेला आहे। प्रमाण सोपा आहे, समजायला सोपा आहे, करायला सोपा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मायक्रोवेव्हची सुद्धा तुम्हाला गरज नाही। कुकरमध्ये गॅसवरती तुम्ही परफेक्ट असा हा केक तयार करू शकता। आजची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।